सुप्रीम कोर्टाने 25 सप्टेंबरला महाराष्ट्रात येत्या 2 महिन्यात जास्तीत जास्त मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना, न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. दुकानदार मराठी फाउंड छोटा ठेवतात. आता दसरा दिवाळी येते, तुम्ही महाराष्ट्रात आहात, मराठी भाषेत पाट्या लावण्याचे फायदे तुम्हाला माहीत नाहीत काय, असा खोचक सवालही यावेळी न्यायमूर्तींनी विचारला. याविषयीचे संपूर्ण प्रकरण काय आहेत पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. दुकान आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात हा नियम आत्ताचा नाही. 1961 पासून हा नियम अस्तित्वात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये हा मुद्दा उचलला होता. 2008 मध्ये त्यांनी या मराठी पाट्यांसाठी आंदोलन केले. दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर 31 मे 2008 रोजी राज्यातल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारनं दुकान आणि व्यावसायिक आस्थापनांच्या पाट्या मराठीत असाव्यात असा अध्यादेश काढला. 1 जानेवारी 2022 रोजी या कायद्यामध्ये आणखी काही सुधारणा करून या कायद्यातील पळवाटा बंद करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. पण हा कायदाही कागदावरच राहिला. मराठी भाषिक फलकांच्या निर्णयाविरोधात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन म्हणजेच FRT या व्यापारी संघटनेने न्यायालयात धाव घेतली. यासंबंधी बोलताना FRTचे अध्यक्ष वीरेन शहा असे म्हणाले होते की मराठी भाषेत नाव लिहिण्याविषयी आम्हाला कोणताही आक्षेप नाही. फेडरेशनने 2001 मध्ये एकाच गोष्टीबद्दल आक्षेप घेतला होता, तो म्हणजे मराठी फॉन्ट साईज इतर भाषांपेक्षा मोठी असावी असं सरकारने तेव्हा सांगितलं होतं. त्यावर आमचा आक्षेप होता. या मूलभूत हक्कावरून कोर्टाने स्टे दिला होता. 2008 मध्येही राजकीय पक्षांनी हंगामा केला, तेव्हाही दुकानांच्या पाट्या तोडण्यात आल्या होत्या. हायकोर्टाने पुन्हा ती स्थगिती कायम ठेवली होती. आजही आमची हीच विनंती आहे. नावाच्या फलकावर मराठी वापरण्याला आमचा काहीही आक्षेप नाही, पण शब्दांच्या आकारावरून आमच्यावर सक्ती करण्यात येऊ नये. मराठीचा आम्ही आदर करतो. प्रत्येक भागात मराठी असायला हवी. मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. इथे लोक वेगवेगळ्या भागातून येतात, त्यामुळे याचा अधिकार दुकानदारांना असायला हवा. राज्य सरकारने दुकाने व व्यापार आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे सक्तीचे केल्यानंतर मुंबईतील व्यापाऱ्यांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळली होती. या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये या व्यापारी संघटनेने आव्हान दिले होते. आपली बाजू मांडताना FRTच्या वकील मोहिनी प्रिया म्हणाल्या की दुकानावर मराठी पाट्या लावण्याच्या विरोधात नाही, परंतु राज्य सरकारने मराठी पाट्या बंधनकारक केल्या आहेत. त्यात अक्षरांचा फॉन्ट एकसारखाच असला पाहिजे, इतर भाषेच्या वरती मराठी भाषेचा उल्लेख असावा असे नियम आहेत. त्याविषयी सध्या असणाऱ्या पाट्या बदलण्यासाठी मोठा खर्चही होईल असा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात मांडण्यात आला. त्यावर न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न व न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने यावेळी व्यापाऱ्यांना खडसावताना येत्या 2 महिन्यात दुकानांवरती मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. तसेच FRTचे अध्यक्ष वीरेन शहा यांना 25,000 रुपयाचा दंड ठोठावून ही रक्कम आठवड्याभरात मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंबंधी ट्विट केले आहे. ते म्हणतात, मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे, दुकान आस्थापन यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? महाराष्ट्रात असाल तर मराठीत, इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं? तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला. आता सर्वोच्च न्यायालयानं पण याच्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवीच. आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. स्थानिक भाषेमध्ये दुकानावरील पाट्या असाव्यात हा फक्त महाराष्ट्रामधला मुद्दा आहे असे नाही, तर बेंगलोरमधील दुकानं, रेस्टॉरंट, आस्थापन आणि मल्टिप्लेक्सने कन्नडमध्ये माहिती देणे सक्तीचे असल्याचं 2019 मध्ये तेव्हाचे बेंगलोरचे महापौर गौतम कुमार यांनी जाहीर केलं होतं. नावाच्या या पाट्यांवर 40% इंग्लिश आणि बाकी मजकूर कन्नडमध्ये असावा असंही त्यांनी म्हटलं होतं. दुकानांवरची नावाची पाटी तामिळमध्ये नसेल तर दंड करण्यात येईल असे फेब्रुवारी 2020 मध्ये तामिळनाडूचे तामिळ भाषा आणि संस्कृती मंत्री के पदियाराजन यांनी जाहीर केलं होतं. पाट्यांवरती 50% मजकूर तामिळ भाषेत असावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. मित्रांनो, वरवरती हा दुकानावरील मराठी पाट्यांचा मुद्दा साधा जरी वाटत असला तरी हा तितका साधा नाही. हे परप्रांतीय लोक महाराष्ट्रात येतात आणि इथल्या लोकांच्या जीवावर गडगंज पैसा कमवतात आणि ज्यावेळी इथल्या भाषेचा विषय येतो त्यावेळी त्याविरोधी भूमिका घेतात.
दुकानावर मराठी भाषांमध्ये पाट्या लावल्या गेल्या पाहिजेत, कारण महाराष्ट्रामध्ये मराठी ही इथली स्थानिक भाषा आहे. ही इतकी साधी गोष्ट आहे, पण हा विषय या परप्रांतीय लोकांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेला. 2001 पासून याच्यासाठी न्यायालयीन लढा चालू आहे आणि आज 2023 चालू आहे. विचार करा की महाराष्ट्रात आपल्या मातृभाषेतून दुकानावरती फलक लावण्यासाठी 22-23 वर्ष जर मराठी माणसाला झटावं लागत असेल, तर महाराष्ट्रातील बोलीभाषेतून मराठी भाषा लुप्त होण्यासाठी असा कितीसा वेळ लागणार आहे. तुम्ही म्हणाल की इथे भाषा लुप्त होण्याचा प्रकार कुठे आला, तर हे घडणंही तितकंसं अवघड नाही. आज मुंबईमध्ये गेलात तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हिंदीमध्येच बोलावं लागतं. अगदी मराठी माणूससुद्धा तिथे हिंदीमध्येच बोलतो. मुंबई कशाला, महाराष्ट्रातील कोणत्याही मोठ्या शहरात किंवा MIDC परिसरात जावा, तिथेही हिंदी भाषा मराठीची जागा घेते. कारण काय तर सगळ्या क्षेत्रामध्ये हे परप्रांतीय लोक आहेत. मिठाईवाले परप्रांतीय, आईस्क्रीमचे गाडे परप्रांतीयांचे, ज्यूसवाले परप्रांतीय, हॉटेल व्यवसाय परप्रांतीयांचे, कापड दुकानं परप्रांतीयांचे, भेळ पाणीपुरीचे गाडे परप्रांतीयांचे, किराणा दुकाने परप्रांतीयांचे, कोल्ड स्टोरेज परप्रांतीयांचे, फळ व्यापारी परप्रांतीय, MIDCतील लेबर परप्रांतीय, स्टेशनवरती हॉकर परप्रांतीय. ही झाली शहराची स्थिती, पण गावात ही याच्यापेक्षा वेगळी स्थिती आहे असं नाही. शेती कामासाठी मजूर म्हणून सर्रास परप्रांतीय कामगारांनाच घेतलं जाते. इतका साराभरणा परप्रांतीयांचा आहे की यात मराठी माणूस शोधावा लागतो. यात त्या लोकांचा दोष आहे असे नाही. मराठी माणूस कुठेतरी कमी पडतोय आणि ती कमी हे परप्रांतीय लोक भरून काढतायत. आणि अशी स्थिती जर चालू राहिली तर मुंबईसारखी मराठी भाषेची अवस्था अखंड महाराष्ट्रात व्हायला कितीसा वेळ लागणार आहे. त्यामुळे जागे व्हा, प्रत्येक क्षेत्रात न लाजता काम करा आणि बोलताना प्रत्येकाशी मराठीतूनच बोला. जय हिंद, जय महाराष्ट्र.